ओके मी डन. चांगलं झालंय. थोडासा हा कोणता मसाला आहे? कवटचा कलर थोडासा ब्लॅकिश. कवट नाही लागा म्हणून तो निवडून बाहेर टाकायचा. अशा प्रकारे आमचे तुकडे झालेले आहेत. रेडी. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही करणार तुकडे बिकॉज आमची मम्मी गेलेली आहे ठाण्याला. सो घरी आम्हाला कोणी सोबत नाही आहे. सो ही बाटकी पिंकी आणि मी करणार आहे तुकडे. कसले तुकडे? काय नाव आहे पिंकीच्या तुकड्याचं? आधनातले तुकडे. कसले आधनातले? म्हणजे आधी असं खिचडी सारखं खळखळ 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 आधण येऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चपात्या चुरलेल्या टाकायच्या. सो आमच्याकडे आहेत चपात्या आणि त्याच्या आम्ही करणार आहे तुकडे. त्याच्यासाठी सामग्री पिंके काय काय आणायचं सांग. मसाला डबा, मीठ, बुरकी, तेल, आणखी तुम्हाला काय माहिती? तुम्हाला तुला नाही येत का ते? तू माझ्या भरोशावर आहेस की काय? माझ्या भरोशावर आहेस? बरं मला इथं धरा. हे धरतो. मला जे येते ते तुम्हाला पटत नाही. अच्छा ऑब्विसली तू ते ते तेल एक चांगले नाही लागत. हे करूया. शेंगदाणे कसे आहेत पिंके? कोणत्या डब्यात सांग ना. एक 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 गौरव घेऊन येऊ. बेसन पिठा शेजारचा. बेसन पिठा शेजारच्या डब्यात. सो हा आहे बेसन पिठाचा डबा. हे मोठाच ना. थोडेसे मोकळ्या हाताने टाकू आपण. लय मोठे शेंगदाणे. ठीक आहे. दोघ जणांसाठी एवढे शेंगदाणे टाकले. तवा घ्या. तवा तवा टाका आणि शेंगदाणे भाजा. काढायचं शेंगदाणे भाजी डायरेक्ट. खवट येते. खवट मग काय ते टरकाली काढ लागते का खवट येतं? कढाई आणतो मी. सिगडी सुरू तर बघा देशी जुगाड. झाली झाली सुरू झाली. काढते. डर भी नहीं है इस लड़की को किसी चीज का खौफ. पिंकी मुगा डाळ कुठे आहे? मुगाची डाळ आता मला नाही. हो का? बरं कोथिंबीर असेल ना फ्रीज मध्ये? बघा मला. ते पण माहित नाही. त्याला माहित काय मग. कोथिंबीर आहे. टरबूज टाकायचं का त्याच्यामध्ये? टाका. अजून बाहेर या. मला एवढं लक्षात नाही येत याकाठी सगळं. मग तू जे सांगशील ते मी नंतर घेऊन येतो. शेंगदाणे भाजायला टाकतो मी. तेवढे शेंगदाणे बास होतील ना? आणि आणखी आणू? ते आपले निम्मे बाई खवटच निघते. हो का? मन राणात गेलं ग. सो या प्रकारे आता झालेलं आहे सगळं. आय थिंक असं मला वाटतं की सगळं रेडी आहे. तर मी इथं चपात्या चुरून घेतो एकदा. आणि ही बघा किती हळूहळू कांदा कापते. हळूहळूच काप लागून घेश. ए झटकेनं का आणू? मंजुलिका भूत. पिंके ते पिक्चर मधल्या भूतासारखी दिसायली सर. त्याला हालायला लागेल. ते शेंगदाणे जळतील. आणि इथं घेऊ आपण चपात्या चुरून. झालं सुरू. जास्त बारीक नाही चुरायच्या. तू काय म्हणली? काय? बरं दे इकडे. सगळं सामान आणलेलं इथं. तुकडे पण रेडी झालेत. कांदा पण चालूच आहे. आणखी पण शेंगदाणे पण भाजतायत. त्याला थोडस जळलेले आहेत शेंगदाणे. आणि थोडंसं आता आम्हाला हुडकायची डाळ. सो मुगाची डाळ कशा ठेवलेली ते माहीत तर ट्राय करेंगे. खूप छोट्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला हे सापडलेलं आहे मुगाची डाळ. आणि आमच्याकडे आहे थोडीशी मटकी पण. कुठे आहे मटकी सांग? फ्रीज मध्ये दिसली नाही मला. जाऊ दे नाही टाकायची. दिसत नाही तिकडं तिकडं. फ्रीज मध्ये बघू ना. बघू नाही. स्टीलचं बघू ना. स्टीलचं बघू. जाऊ दे नाही टाकायची. असे शेंगाने पहिले हे करून घ्यायचे. काय असे चुरगळून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होते जर एखादा खवट असेल तर दिसून येतो. तसं मी तुम्हाला खवट दाखवतो. हे बघा खवटचा कलर थोडासा ब्लॅकिश. खवट नाही लागा म्हणून तो निवडून बाहेर टाकायचा आणि असे चुरगळून घ्यायचं पुन्हा. हा पण पुन्हा एक खवट आहे.
आम्हाला दुकानदाराने फसवलेलं आहे. घरचे शेंगदाणे इथं घरचे शेंगदाणे. सो आमच्या घरच्या शेंगा जुन्या झाल्या असतील मे बी म्हणून. 2-3 वर्षाचे तो 2-3 वर्षाचे शेंगदाणे. खूप जुन्या भुईमुगाच्या शेंगा. मूंगफली. तर असं झालेलं आहे. आता रेडी आहोत आम्ही करण्यासाठी. कढई पोळत आहे, समजून घेऊ. हा, बस तर मग तर आता तेल टाकायचं सगळ्यात पहिले. हो किती टाकायचं? 2 पळ्या 2 पळ्या हो 1 आणि दुसरी आणि 2. बस बस वर नाक टाकू बस. थोडस देवाच मुंबई इंडियन्स. उसके बाद देंगे फोड़नी. कापलंच नाही ना पण ते. मग तुम्हाला दम आहे का? अरे यात जिरे नाहीत ना पण. आहेत कामापुरतं आहेत. सगळं द्या टाकून ते सगळं द्या टाकून. सगळे जिरे. हो जेवढे त्याच्यात ते सगळं द्या टाकून. थोडीशी मोहरी घेतो. तर तेल तापलं की नाही त्यासाठी मोहरी छिडकून पाहिजे. टाका. तर तापलेलं आहे असं समजून आलं त्याच्यामुळे आता त्याचं टाकून. आणि आमचे जिरे वर पडलेले आहेत. हलत नसत जिऱ्याला. नसते आलं तर तेल आता चटचट चटचट अलीकडं. तेल आता चटचट चटचट. हळद टाकली का? हळद नाही थोडीशी टाक होती ना म्हणून. म्हटलं सारखं नका हलीत आता एकदा सगळं. सगळा कांदा मिसळू दे ना एकदा. बस एका जागेवर गोळा करून ठेवा मधी. स्वतःचा थोडासा जरी शानपणा दाखवणच आहे तिला. तेलापेक्षा जास्त आमचे शेंगदाणे झालेले आहेत. आणि जास्तच असते शेंगदाणे. काय काय शेंगदाणे जास्तच असते तर. करताना जर खाल्लं नाही तर केल्यासारखं वाटणार नाही. थोडंसं फुगीर मारायला जातात पण ते खालीच पड. चटणी आणि ते काढून घेऊ कारण की अंदाजाने एवढी बसेल ना. केलं होईल थोडी वय. कमी होईल. हो जास्त तिखट नको पिंकी. बस एवढी. हे थोडासा मसाला. आणखीन टाका थोडी चटणी. हे आहे ना मसाला. तरी टाका थोडी. बर थोडीशी चटणी आणखीन घेऊयात. हां बस टाकलीच नाही. समज काढली ना. बस आता टाकलेली आहे आणि आमचा कांदा थोडासा जळत आहे. तेल कमी पडलं पिंकी बघ. कमी नाही पडलं. कमी पडलं तरी देणार नाही. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायला लागेल ना. हो थोडीशी हळद. थोडासा हा कोणता मसाला आहे? कोणता ते त्या मसाला? त्या भाजीत टाकायचं आहे ते. कोणत्या? त्या हे ते संडे असं नाही ते एमडी असं. अशा प्रकारे खूप सारे मसाले मिक्स केले आणि कांदा आमचा पुन्हा जळा लागलेला आहे. कांदा जास्त भाजून द्यायचा नाही याच्यामध्ये कारण की तो खायला मस्त लागत नाही. तो अर्धवट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे मसाले. ओके मसाला टाकल्यानंतर त्याला आधी हलवून घ्यायचं. आमच्याकडे खूप जास्त हलवतो. पाणी टाका लगेच. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. मग ते टाक गद 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 शिजू द्यायची ती थोड्याशा पाण्यामध्ये. जास्त पाणी टाकायचं नाही. थोड्याशा पाण्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये टाकायचे. जास्त पाण्यामध्ये त्याला शिजू द्यायचं नाही. एकदा अंदाज आला की शेंगदाणे पण टाकून द्यायचे. त्याला पण हलवायचं. आणि आता टाकायचं पाणी. किती टाकायचं पाणी अंदाज टाका आणखी. बस बस एवढं पाणी टाकल्यानंतर त्याला हलवून घ्यायचं. ठीक आहे. आणि आता महत्वाचं उलताना बाहेर काढून ठेवा. उलताना बाहेर काढायचं. पण आपल्याला राहिलेलं महत्वाचं काम म्हणजे डाळ जी आपण शोधली खूप डबे डुबे करून. ती डाळ पहिले काढून घ्यायची. आणि डाळ काढल्यानंतर ती टाकून द्यायची. आणि महत्वाचं राहिलेलं आहे टाकायचं. पिंक काय टाकले टाका सांग बरं. कोथिंबीर.
अरे मीठ राहिले ना गोडे. सो मीठ टाकायचं काय चवीनुसार टाकू शकतो आपण, थोडं कमीच टाकू कारण की खारट खाऊ शकत नाही आपण आणि तरी खाऊ शकतो. अशा प्रकारे येत आहे आमच्या याला आदन आणि आम्ही त्याच्यात ठेवणार आहे आता थोडा वेळ झाकण. हो ना. झाकण ठेवायची गरज नाही, का नाही ठेवलं तरी चालते. लवकर आदनी काही एकदा पॅकिंग सांगा. ठेवलेलं आदन तो बघत राहा. उकडल्यानंतर मला उकडाय आदनाला झालं ना सगळं टाकायचं. कोथिंबीर टाकली काय कोथिंबीर टाकली का? नाही टाक तू. हे आणून ठेवली फक्त टाकच देणार नाही. मला वाटलं तुकडे शिजत आल्यावर टाकतील. मला वाटलं तुकडे शिजत आल्यावर टाकतात काय की मी पकडतो. अबा बाबा बाबा बस 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 नाही रे वाजलं नाही. तू टेरेसवर आता आलेली आहे आमच्या आदनाला उखळी. मी काढू का. अरे बाप रे लय भारी उखळी आलेली. सो आता याच्यामध्ये टाकून देंगे तुकडे. आले जर नसते तू गेला असते बघ त्याला लागलं. तेच तर पिंकी टाक. ते नाही ते मागं माझ्याकडून बुडलेलं आहे ते. हळू 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 तिने टाकून एकत्रच. हात नका बुडू पळल. पाणी कमी पडणार वाटतं. पाण्याचा अंदाज जिंदगीत का देतो काय की बाबा. अरे भारी. मेरे को पानी ऊपर से डालना पड़ता है लेकिन आज नाही टाकणार कारण की आज मापात झालेलं आहे वाटतं पाणी. ठेवा आता झाकण. कोथिंबीर टाक ना अजून थोडी. आपण मिठाला त्याला टेस्टच नाही केलं रे पण. हा आता टाक मी टेस्ट करतो. ओके मी डन. चांगले झाले. चांगलं लागलं. तुला कसं लागलं. थोडं तिखट लागलं ना. मला तिखट लागलं ना आणि लागलं. मला आणि लागलं तिखट लागलं. आणीला आपण मीठ घेऊ. बस बस. तो इस प्रकार हमारे टुकड़े बन चुके हैं. अभी खाएंगे टीवी देखते देखते. जेवणाची तयारी. ताटं गिटं इकडे टीव्ही. तारक मेहता नाही लावायचं बरं का फक्त पिक्चर लावायचं. अभी रेडी हो चुके हैं. अशा प्रकारे आमचे तुकडे झालेले आहेत रेडी. आणि आता मी करणार आहोत जेवण इथं बसून. ओके बाय गाईज. अशा प्रकारे आमचा ब्लॉग बघत राहा. तुकडे झालेला अतिउत्तम कारण की मी बनलो. बाय बाय.